श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामलल्लाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे। यामुळे देशात राममय वातावरण झालंय। आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या काळाराम मंदिर येथे महाआरती केली आहे। 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे सर्वात मोठा सोहळा होणार आहे। सर्व देशभर या दिवसाची वाट पाहिली जाते। अयोध्या नगरी देखील त्यासाठी सजली आहे। अयोध्येसारखेच महत्त्व नाशिकच्या काळाराम मंदिराला देखील आहे। त्या अनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांनी आज काळाराम मंदिरात जाऊन महाआरती केली। त्यानंतर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला। काय संबंध आला आजच्या दर्शनाचा आणि त्या कुठल्या केसेसचा? आजचा संबंध एवढाच आहे की शेतकरी शेतमजूर महाराष्ट्रातल्या गरीब कल्याणाकरता जे जे काही करावंसे वाटेल ती शक्ती आणि बळ महाराष्ट्र सरकारला मिळू दे। कारण या ठिकाणी गिरीश भाऊ आहेत, आमच्या भारतीताई आहेत। सरकार शेवटी समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कल्याणाकरता काम करतं आणि आमची जबाबदारी पक्ष म्हणून आहे की दोन्ही सरकारने केलेले कामं हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे याकरता जे बळ आहे ते परमेश्वराला मागावं लागतं। शेवटी एक जरी व्यक्तीचं आम्ही चांगलं करू शकलो, एक जरी व्यक्तीच्या डोळ्यातलं अश्रू पुसू शकलो तरी आमच्याकरता हे मोठं आहे। दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।